हाय नमस्कार. कशा आहात सगळे लोक? बरे आहेत ना? चला आपल्या घरी आता जेवण माझे बघायला गेलं ना तर मी माझ्या घरी कुणाला बोलवलं आहे आणि त्यांची इच्छा होती मला भेटायची तर ते लोक येतात आहे तर आले वाटतात. तर आपण चला आली 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 आय! पियुष बघा आमचा हा पियुष आहे. हे माझी मैत्रीण आहे. तुम्ही वयात सगळेजण इकडे या अशी सेल्फी काढूया. हसा जरा हसा. अगं कमल हस ग. कमल हसतच नाही. कसली हसत नाही. कमल हस जरा हस. माझ्यासारखं हस. हे बघा माझी मैत्रीण आहे पंकाला कारण मी किचनमध्ये होती जेवण बनवत होते ना आणि मी असं नुकतं व्हिडिओज बनवायला निघाली होती तितक्यात ही आली बघा. काय बाबा गबन घेऊन आले काय म्हणाले मोठं. बघा आला ग्रुप पण आला. बस बस बसा 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 एक मिनिट बस. हे बघा माझी मैत्रीण आली. आता एसी लावते जरा. तिला जरा थंड थंड कुलकुल करते जरा. ठीक आहे. पंखे बिंखे बंद करते जरा. एसी लावते. हां हां एसीचं बटन दाबते. तुम्ही पण या. तुम्हाला पण लावीन एसी. ठीक आहे. अरे बाबा लाईट बंद केली काय? ओ माय गॉड. हाय तशीच आहे. काही बदल नाही. लाईट एसी लावायला गेली तर ती मेन बटन बंद केलं मी. हे मध्येच मला फोन आला होता मग ते थोडासा थांबला. ठीक आहे. आता एसी चालू करते. हां तुटते बघा. आवाज पण आला. आता माणसानं खोटं खोटं तिने आवाज बघा खुललं बघा. ती खुल जा सिम सिम. बस मी ह्यांना पाणी बिन देते जरा. आणि आता माझ्याकडे फ्रीज नाही तर थंड आहेच नाही तर 2 मिनिटं जाऊन मी थंडा घेऊन येते. तो पण पाहुणं आपल्या घरामध्ये थांबतात. ठीक आहे. तर तुम्ही पाहुण्याचं ध्यान ठेवा. पाहुणं बघा खात्यात जाऊन चिकन बिकन बनवलंय चांगलं. हा पाहुणा लय भारी ग. लय भारी ग. लय भारी ग. लय भारी. बघा कसं माहितीये का भावानं बहिणींनो मी जेव्हा आतमध्ये होती तेव्हा मला भेटा आलेली पण अशी भेटा आली लांबनच मला भेटती. पण आली हे महत्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? मी जर ती जवळ घेते जरा जवळ. लय लांबने दिसते. लांब ठेवले नाही फोन. बघा किती भारी वाटते एसी मध्ये बसायला. ये बाबू ये. बघा हा बी स्वामीचा भक्त आहे. हा मला भेटायला आला होता तेव्हा म्हणजे हे पण घाबरले होते तशी बघायला गेलं तर. आणि मला एकदम असं वाटलं मी हे उगाच बोलवले भेटायला. मला कोर्टमध्ये भेटायला आली होती. हा बी आला होता आणि हा पण माझ्यासाठी तिथे 2 मिनिटं उभा राहून त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली. कदाचित ह्याच्या आशीर्वादाने मी लवकर सुटली. आणि स्वामीचा भक्त आहे हा पण स्वामींना खूप मानतो. आणि स्वामीच्या कृपेने आम्ही कधी ना कधी जाऊया अजून सगळेजण सहकुटुंब परत दर्शनाला एकदम. जर स्वामीची इच्छा असेल तर आम्ही नक्की जाऊया परत है ना. आणि इच्छा पूर्ण ती एवढंच बस आहे बस. आणि माझी एक इच्छा खूप आहे चांगली. हे मला घर विकून मला दुसरं घर घ्यायचंय. म्हणजे आता आहे मला वनावरती घर आहे माझं. स्वामीच्या कृपेने जर माझं वन बच्च पण झालं ना बेडरूमवालं तरी खूप छान आहे. तर मला हे घर काढून दुसरं घर घेणार. आणि म्हणजे ते पुण्यात असू शकतं मुंबईमध्ये असू शकतो कुठं पण असू शकतं. म्हणजे मुंबई पुण्या गावाचं आहे माझं घर. नाही थांबते. मग नंतर आहे ना मी माझं अशी इच्छा आहे म्हणजे सांगायला गेलं ना तर माझी अशी इच्छा आहे स्वामीच्या कृपेने माझा एक चांगला फ्लॅट होऊन द्या. त्याच्यामध्ये एक बेडरूम असून द्या. हॉल असून द्या. किचन असून द्या. आता हे कसं छोटंसं रूम आहे. हे कसं 1 RK आहे एकदम. त्याच्यामुळे मला हे घर मला छोटं पडतंय. आणि छोटं म्हणजे तसं बाळासाठी खूप मोठं आहे. मी असं बोलू नाही शकत. पण माझी इच्छा आहे की मला बेडरूम मला पाहिजे कारण मला एक मुलगा आहे. बरोबर आहे का नाही? त्याच्यासाठी हे घर विकून टाकणार. आणि विकल्यानंतर मी काय कुठं घर बघून दुसरं घर लगेच घेणार. आता काही गोष्टी मी सांगू नाही शकत ऑनलाईन. पण खूप लोक बोलतात की तू घर विकू नको. तू घर विकू नको. तू घर विकू नको. म्हणून आता मी तुम्हाला काहीच नाही सांगणार मी काय करते काय नाही. आता जे बी यूट्यूबचा 4 पैसे येतात मला ते जमा करून ठेवणार. माझ्या घरच्यांसाठी पण देणार. पोराला पण बघायला लागते. 4 पैसे जमा करून मग हे घर माझं विकून कुठं ते एखादं लोनवर सुद्धा मी घर घेऊन हे घर असे पैसे त्यात भरून अजून काय लोनवर टाकून म्हणजे आता एवढ्या घरामध्ये काय मला दुसरं घर येणार नाही. मग ते घर मला पुण्यामध्ये पण मला चालेल. मुंबईमध्ये पण चालेल मला. पण चांगल्या एरियामध्ये चांगल्या जागा मला स्वामीच्या कृपेने मला घर पाहिजे नव्हतं. बरोबर आहे का नाही? तर चला आता आपल्याला जेवायचंय मस्तपैकी. मी खायचंय. तर ह्याच्यासाठी जेवण बनवले. ह्याच्यासाठी जेवण बनवले. तर तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही असं म्हणसाल की स्वामींचं नाव घेते चिकन खाते
असं काही बोलू नका प्लीज. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि कसं मी स्वामींना मानते, आपल्या घरात पण आहे. आणि आज आहे संडे, तर बिचारे हे पण कामाला जाते. कामाची सुट्टी काल म्हणजे तिला आज सुट्टी होती, तर ती आपल्या घर संसारामध्ये असते. बिचारी खूप बिझी असते. तेवढ्यात सुद्धा ती मला भेटायला आली. माझ्या मुलाला पण घरी भेटायला आली. तर आणि माझ्या मुलासारखी ती फोन करायची. तर मग आज तिने मला काल तिने सहज फोन केला की तू उद्या काय करणार आहे म्हणून. तर मी तिला म्हटलं हाय मी घरीच, कुठं जात नाही, काहीच नाही का मला असं तसं मी तर सांगितलं. ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, ये म्हटली. म्हणलं मी तिला तुला यायचं आहे का, तर म्हणजे हा यायचं आहे तुला भेटायला. मग ती आज मला भेटायला आली. मला खूप छान वाटलं स्मिता थँक्यू बाहेर आली. थँक्यू म्हणजे थँक्यू खूप थँक्यू. 2-2.5 वर्षांनी भेटलो आम्ही आज. खरंच आणि खरंच हे मनाने खूप चांगले. भले ती म्हणत नाही पैशाने गरीब आहे, पण ही मनाने खूप श्रीमंत आहे. पैसा सगळा नसतो, बरोबर आहे का. आणि हिला मी माझ्या सख्या बहिणीसारखी मानते. असं काहीच नाही की हिला मानत नाही, काहीच नाही. आता हिला मी घेऊन गावी पण जाणार आहे. गावाला चांगला 8-10 दिवस राहणार, हिला घेऊन राहणार. एक हिला माहेर म्हणून, तो माहेर आहे ना, पण एक दादा का जाऊ, दादा माझ्या भावाला पण भाव मानते, त्याला राखी बांधत. आता कदाचित ती माझ्या संग मी हिला घेऊन जाणार, पियुषला पण घेऊन जाणार. चांगलं राहीन पिन खाईन पिन. आता मेलं की गेलं, जिंदगी पुन्हा नाही. काय म्हणायचंय. हिचा नवरा यायचं असेल, हिचा नवरा पण येऊ शकतो, पण कसं आहे पाहुणा काय येणार नाही मला माहित नाही. पण पाहुणा पण खूप चांगला आहे. हिच्या पण घरी जाऊन मी खाते पिते, मस्त राहते, एकदम बेफिकर एकदम. ठीक आहे. तर चला आता मोरचे ब्लॉग बघूया. ठीक आहे. हे बघा आमचं सोनूला आलं बघा. पण खूप पैलवान आहे, पैलवान एकदम मोठा होत जा की जरा खाऊन पिऊन जरा तगडा, जरा स्मिता काकी सारखं एकदम. मी गॅस बघून आली जरा. ठीक आहे आली. तू बस जरा 2 मिनिटं, मी जाऊ थंडा घेऊन येते. जरा मी जाऊन थंडा घेते, थंडा पितो आणि जेवायला बसतो एकदम. ठीक आहे. तर चला थोडंसं थांबवते मी. कमलसाठी मी जेवायला काय काय बनवलं काय काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझा तो ब्लॉग येणार आहे कुकिंगच्या चॅनलवर. माझा एक कुकिंग हा चॅनल आहे स्मिता सातपुते कुकिंग म्हणून. त्याच्यावर मी चिकन बनवले, कसं बनवले कसं नाही हे तुम्ही बघू शकता. आणि हे माझ्या मैत्रिणीसाठी बनवले. हेच येणार होते, मी तुम्हाला नाही बोललं मी कोणासाठी बनवले. आणि मी नव्हती ना तेव्हा यशसाठी सुद्धा ती चिकन बिकन काय 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 आणत होती यशसाठी. चिकन घेऊन आलेली, भाकरी बनवून घेऊन आलेली बघ. आणि यशने काय म्हणला की नाही मावशी मला मी बनवतो, स्वतःहून बनवतो म्हणला. बिचारी म्हणजे विचार कर, मला त्याचं जाणीव आहे म्हणून मी तिला बोलवलं जेवायला. तुम्ही माणसानं मला का नाही बोलवलं, मला पण बोलवा, मला पण यायचं आहे, असं करा ते करा. ठीक आहे, मला काय असं हरकत नाही. तुम्हाला जर माझ्या हातचं चिकन खायचं असेल तुम्हाला तुमच्या घरी बोलवा, मी तुमच्या घरी बनवून मी तुम्हाला जेवायला खायला घालेन एकदम. बरोबर आहे का नाही, काय म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही. पण तो दिवस पण लवकर येईल ना माझ्या घरी पण लवकर तुम्हाला बोलणं, असं काही टेन्शन घेऊ नका. चला आता भाताचा कुकर झालेला आहे. काय काय बनवलं काय काय नाही ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आता जेवाय बसायचं आहे. हे बघा भातचा कुकर लागलेला आहे. आता एक शिटी बाकी आहे. हे भाकऱ्या झालेल्या आहेत बघा, भाकऱ्या. वा तांदळाची भाकरी आहे मस्तपैकी एकदम. 2 भाकऱ्या केल्यात. हे चिकन केले बघा, बोलते हे चिकन केलेलं आहे. आणि आता हे बघा बघू शकता तुम्ही, झाला भात पण झाला आहे. आता मी ह्याच्यावर आहे ना हे लिंबू टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे. खायच्या टायमाला हे करायचं. हे भाकरी बनवलेली आहे बघू शकता. हे चिकन बनवलेलं आहे मस्तपैकी एकदम, हे बघू शकता. आणि हे भात आता हे पळीन मी तुम्हाला हलवून दाखवते. हे बघा जास्त मी रस्सावाला बनवलं नाही, काहीच नाही, जसं आहे तसं एकदम. बघा कसं वाटते तुम्हाला. हे बघा तुम्ही पण आला तर तुम्हाला पण असं जेवण बनवेन एकदम. ठीक आहे. हे बघा कसं वाटते तुम्हाला. बघा मस्त आहे ना. माझ्या मैत्रिणीसाठी बनवलं, तुमच्यासाठी पण बनवीन, असं काही टेन्शन घेऊ नका. हे बघा ठीक आहे. आता जेवायला सगळेजण बसलेलं आहे. तर हे जेवण आहे, आम्ही सगळेजण बसतोय. खोल बाग चिकन. हे चिकनचं भाजी बनवली, भात तिकडे बनवला आहे, भाकरी आहे, सलाद आहे आणि हे का थंडा पण आणला. ठीक आहे. तर चला जेऊया. चला हे ताट आहे, भातचा खोलते. हे बघू शकता भात, आपण भात एकदम गरम गरम बनवलं, कुकरमध्ये बनवलं. वाव ठीक आहे. आणि हे चिकन आहे आपलं. हे बघा आपला थंडा आहे, एमी एमी एकदम. हे आपली भाजी आहे, भाजी घेते काढून.
या जेवायला. जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि लाईक करत जावा जरा. हा हे बघा भात देते. ए भाकरी मोर बाई, हे तर भाकरी तू भात ते घेईन, ते लागेल तसं भाकरी घेईन. आता इथं भाकरी होईल. मस्तपैकी ताट बनवते जरा. आणि सलादला मी हे टाकते बघा, मी शेवट हे एक मिनिट. आता हे बघा सलादच्या वेळेस आहे ना, हे आपल्याला बघा हे आपल्याला हे सलाद आहे ना, जेव्हा खायचं ना तेव्हा हे लिंबू पिळायचं. म्हणजे हे बघा असं करून पिळायचं. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला हे मीठ टाकायचं आणि ह्याला आपल्याला चमच्याने आपल्याला हलवायचं एकदम. ठीक आहे. ते आपल्या चमचा मी आणलं नाही आतमध्ये आहे, तर चमच्याने आपलं हलवायचं. चमच्याने हलवू. ठीक आहे. एक मिनिट मी चमचा घेऊन आली. चला हे चमचा पण आणलेला आहे. आता ह्याला खालीवर करूया आणि हे चमच्याने देऊया आपण एकदम. ठीक आहे. सलाद हे बघा. आता हे सलाद आपण एका साईडला काढूया आणि देऊया एकदम. ठीक आहे. हे बघा जेवण आपलं तयार आहे. लिंबू पाहिजे असेल तर लिंबू पण तयार आहे. कसं वाटतं तुम्हाला जेवायला? आता एक कमलला जेवायला ते खावा. हे बघा ह्या दोघांना जेवण ताट केलं एकदम मस्तपैकी. या जेवायला. ए पियुष जेवायला बोलू सगळ्यांना. बोल बेटा. पियुष चला आता मी पण जेवाय बसते. एक पोटभर खा, मागू नको, लाजू नको. हा असा बस. एक तू यात घेत ना. याच्यात घेतोय. ए भाकरी का नाही घे भात. काय यात आहे ना भाकरी बाई. अच्छा बस झालं आम्हाला तेवढंच. ए हे करू नको, काय ठेवू नको, काहीच नाही. ठीक आहे. सगळं संपून टाकवायचं. ठीक आहे. या जेवायला सगळ्यांना. या टगराव काय थंडा पण या. प्याला. ह्याला काच जेवायला सध्या नको देऊ. ह्याच्यात दे. कसं वाटतं जेवण? शिजलंय का? चिकन शिजले? येस. मटण आणण्यामध्ये पण जाऊ दे म्हणलं. अय पियुष फू फू फू. हे बापू बे. चला जेवण करूया मस्तपैकी. मस्त झालं चिकन. एकदम टकाटक बनवलंय. मैत्रिणीसाठी. सका भावाची मैत्रीण आहे माझ्या. हे घ्या तुम्हाला पहिला घास माझं करते. बाई पियुष खा. लाजू नको पियुष. हा मस्तपैकी खा. काय कसं वाटतंय पियुष? कसं झालंय काल? छान. मस्त झालंय. मन एम झालंय. मुंबईची राणी एमी. ठीक आहे. मस्त झालंय. एमी यम्मी यम्मी. मस्त खावा आणि राहिलं तर घेऊन पण जावा. आपल्याकडे फ्रीज बिल काहीच नाही. काय सलाद कसं वाटतं? सलाद मस्त है ना. तुम्हाला पण घ्या. हळूहळू खा. मस्त झालं. चला आपल्याला माहिती. तुम्ही पण आला असता, जेवला असता थोडंसं 2 घास. चिकन किती शिल्लक राहिले या. तिने पण काय खाल्लं एकदम. हा हे बघा एक चिकन खा गा. घे ना चिकन खा जरा. हाडं घे जरा. मटण घे जरा. अरे घे थोडंसं. हे बघा किती मैदा शिल्लक राहिले. हो का. आता हिला सगळं बांधून देणार बघा हे सगळं. कारण आपल्याकडे फ्रीज बिल काहीच नाही. हो का. आणि मी काय उद्या सोमवार आहे. सोमवारचं मी खात नाही एकदम. आणि जाऊ दे बिचारी. मी जास्त मुद्दाम आणलं एकदम. मला माहिती आहे एवढं ती खाणार नाही काहीच नाही. पण मला जाऊ द्या बिचारी लांब येणार. एकदा जेवण पाठवते एकदम. हे का नाही. हे चांगलं वाटलं का ना तुला? सांग कमाल. मस्त आहे. मग ते तो आता काहीच नाही. देऊ का ताट थोडंसं? नाही संपू दे. घे ना बाई. नाही एवढं संपू दे. लाजू नको. हा मी नाही लागत. घे मम्मा. थंडा देऊ का अजून? थंडा हे बस झालं आहे बघ. बघा थंडा पित नाही. भरलं एवढंच. एक भाकरी खाऊ. कमाला बघा तशी लालची नाही, तशी काहीच नाही. तिला मी किती वेळा म्हणत तू चॅनल खोल, तुझी रेसिपी दाखव. कारण कसं आहे माहिती आहे का, पण तशी ती लुची बिची तशी काहीच नाही. तिला पण आता मी खूप रिक्वेस्ट करते तू खोल म्हणून. तर ती म्हणते नको बाय, म्हणते मला सोशल मीडियावर नको काय नको. पण तुम्ही सांगा सगळ्यांनी कमालला मला खोल ना गा. नको का ग? तुझा चालू आहे ना. बस झालं. आम्ही तुलाच बघू.
बघा अशी रुची नाही, काहीच नाही. खरं सांगते, पण खरंच आपण ते चॅनल खोलूया, तिला पण देऊया. जाऊन दे बिचारी आहे. चला थंडा प्या. थंडा या हो का? हां, नाहीतर माणसाला मिरांडा बिरांडा काय म्हणतात ते, बिस्की बिस्की आहे का माणसा, आहे का नाही? काल मी ज्यूस बनवला होता, एका घोटात मी काटा पेला. का पेला ते तुम्हाला सांगते. त्या टायमाला मी बोललीच नाही तुम्हाला, पण मी सांगते. कधी पण ज्यूस बनवला ना, एका झटक्यात पिऊन टाकायचा असतो. बनवल्या एका झटक्यात पिऊन टाकायचा असतो. मला माहिती आहे तुम्ही असं नकळत नाही प्यायचा. एका झटक्यात एका खटक्यात पिऊन टाकायचा. मला त्या टायमाला लय हसा आलतं की तुम्ही मला कमेंट करचाल, म्हणून मग त्या टायमाला मुद्दाम मी काही ना काही बोललीच नाही. पण तरी काही लोकांनी कमेंट केली की दमादमाने पी म्हणून. दमादमाची काय नाही हो. ज्यूस कसा असतो का नाही, हजम असं व्हेजिटेबल ज्यूस, तो ते फटकन एकदा पिऊन टाकायचा असतो एकदा. ठीक आहे. तर चला आता हे सगळं आवडून घेऊन घेते. भात देऊ घे. बघा किती जेवण शिल्लक राहिले, बघितलं का? जेवण खूप शिल्लक राहिले. आणि असं तुम्ही चला बोलीन आज, नंतर लाईव्ह येईन ना तेव्हा बोलीन एकदम. ठीक आहे. जेव्हा थंडा देऊ का पहिला? आहे ना थंडा बेटा? यात हाय बेटा, हा पहिला फिनिश कर. थांब, हा पहिला फिनिश कर. हा खूप छान वाटलं बाबा, मस्त वाटलं एकदम. एसी बंद करते, लय कुलकुल झाले, जरा थंडी वाजते, जरा कुलकुल बंद कर. हा कुलकुल कुलकुल झाले एकदम. तुम्ही पण आल्या, मी तुम्हाला एसी लावणार हा. आल्याबरोबर एसी लावणार. ठीक आहे. आणि आपलं कधी तुम्हाला बोलायला माहिती आहे, ह्या चॅनल आपलं 1 मिलियन झाल्यानंतर माहिती ना, आणि आपला नवीन फ्लॅट असेल त्यावेळेस. ठीक आहे. नक्की बोला ना तुम्ही. आणि मला खूप असं वाटतं की माझ्या घरी सगळ्यांनी यावं मला भेटायला आणि असं तसं व्हिडिओ बनवायचे. पण माझ्या ब्लॉग होत्या, पण मला भीती वाटते हो कोणाचा काय भरोसा म्हणून त्याच्यासाठी. कारण कुणा मी भरोसा नाही करू शकत ना, तुम्ही सांगू शकताय ना हो. तुम्हाला माहिती आहे तुमची पण इच्छा झाली असं मला भेटायला यायची, तू माझ्या हातचं चिकन मटन खायची, पण कसं माणूस मजबूर असं थोडंसं जरा त्याच्यामुळे एकदम. ठीक आहे. आणि देवाच्या दयाने आपल्याला जमीन भेटणार आहे 5 एकर. भावाचं नाव अर्धी, माझं नाव अर्धी करणार आहे. ती पण जमीन मी कुणाला तर करायला देणार आहे. चांगला एखादं मी एक व्हिडिओ टाकणार आहे, जेव्हा जमीन माझ्या हातात आली ना, ती जमीन कुणाला तर मी करायला देणार आहे एकदम. कुणी पण तिथं जाऊन राहा आणि करा, तुम्ही पण खावा, आणि मला राहिलेलं काय असेल ती त्याचा एक म्हणतात ना, तो 2 इंचा 3 इंचा असं ना तसं मी देणार आहे एकदम. कारण मी जमीन नाही करू शकत, पण करायला कुणाला तर देणार आहे एकदम. आणि मला असंच म्हणजे छान छान ब्लॉग दाखवीन, व्हिडिओ दाखवीन. आणि लवकर आपल्याला फ्लॅट घेणार मी. ती गाडी घेणार होती मी 4 व्हीलर, पण त्या गाडीचा काय फायदा हो, कुठं ठोकली की झालं गेलं पैसे, आहे का नाही? आणि गावाला तुम्ही नक्की, गावाला मी घोडा घेणार. बरं 10 दिवसासाठी का मला एकाच घोडा घेणार, दारात बांधणार, त्याला खायला पिला घालणार, टगराव त्या घोड्या संग खेळत बसणार. हा आणि चिकन बिकन काय खायलाच मागा नाही एकदम. वळण झालं गेली बाय, माझा भाऊ सांभाळतो का ना तुलाच आहे. हा पोट भरलं मस्त, एवढं खाल्लं तरी पोट भरलं. टेस्ट आहे तशीच आहे, जो आहे ना पहिल्याची टेस्ट. प्रेमाने मी बनवलं, जरा पण इकडे तिकडे नाहीये. थँक्यू सो मच. जसं पहिला होती तशीच टेस्ट आहे, अजून ती पावभाजीची टेस्ट गेली नाहीये. तू वरून दिली. आता हिला मी गावाला घेऊन जाईन ना, आताच नाही, लगेच नाही जाणार, आणि थोडा टाइम आहे तेव्हा हिला गावाला सगळं चुलीवर. आम्ही माझं घर आहे ना, माझ्या घरापाशी मी चूल मांडीन, त्या चुलीवर सगळा स्वयंपाक छापड बांधेन. जरा थोडंसं कसं आहे, गावाला पण थोडासा खर्च आहे, तिकडं मला थोडंसं करायचं आहे, जरा पण सगळं करीन मी एकदम मस्तपैकी एकदम. मग तुम्हाला बिंदास माझ्या गावी या. तुम्हाला यायचं आहे का मुंबईला, माझ्या ह्या मुंबईच्या घरात यायचं आहे का? यायचं असेल तर तसं सांगा, कमेंटमध्ये सांगा की हो का की आम्हाला पण यायचं आहे, आमचा पण असा ब्लॉग बन, तुमचा पण असा बनवेन मी. ठीक आहे. ह्याच्यावर मी थोडासा विचार करते आणि मग मी सांगते नंतरच्या व्हिडिओला. झालं जेवण झालं, मस्तपैकी बसलो आता निवांत. अजून कूलरच आहे बघा, घर पण चांगलं फुल आहे एकदम. थंड वाटलं एकदम. कसं वाटलं मला गार वाटलं, गार वाटलं बघ ही आपली भाषा, मराठी भाषा. गार वाटलं. कसं वाटलं? गिफ्ट दाखव. वाव, गिफ्ट आणलं बाबा मला. बघा गेल्या वर्षी पण म्हणजे 2 वर्षीपूर्वी पण ती मला भेटायला आली होती, तेव्हा पण तिने मला काय आणलं होतं बघा. हे माझी सगळी जुनी आठवण. मध्ये दोघांच्या मध्ये बसायचे कसं आहे असं एक. हे बघा हे पण माझे अल्बम आहे, ह्याच्यामध्ये खूप सारे फोटो आहेत माझे. हे बघा खूप सारे फोटो आहेत, त्यांनी सगळे माझे फोटो केक केले. हे बघा
हे काय तिने काढलेले बिल्लेले आहे म्हणजे कशामध्ये फोनमधून, माझ्या फोनमधून. हे बघा हे सगळं जुनं आठवण तिने. हे बघितलं का काजल आहे. हे बघा हे बघू शकता तुम्ही. बघा वाव मांजरण बिंजरण हो का हे बघितलं का. हे बघा सगळं तिने फोटो माझे केट केलेले आहेत बघा. हो का येस माझं. हो का हे बघा फोटो तुम्ही हे बघू शकता. येस बघा आमचा येस कसा गुबरू गुबरू होता बघितला का. माझी आई बघा आई. हे बघा आई माझी. का मग तू आईच्या जवळ सगळे बघा. बघा हे फोटो अजून फोटो आहे माहितीने मला काढलेला आहे. का मग तिथं खोलतो तिथनं काढ माझ्या त्या कपाटमध्ये. हे बघा काजल माझी काजल केवढी छोटी असते. खाय तिथं खायचो. हे बघा हे बघा हे बघा हे माझा फोटो बघा. अजून हाय आहे सांगा लावते ना घरात लावते ना. हे बघा हे फोटो आहेत माझे. हे पण हे बघा ह्यात पण आहे. हे पण बघा मोठा तिने हा मोठा बनवला माझ्यासाठी. तिने हा मोठा बनवून मला पाठवला होता. पण आता कसं मी नव्हती घरामध्ये तर येसने घर स्वच्छ करताना तेव्हा तिने काढून ठेवला. हे बघा माझ्या घरामध्ये लावते आता. हे बघा ह्याच्यामध्ये सगळे माझे फोटो आहेत बघा. थँक्यू सो मच. आणि मी सुद्धा ह्याला ना पेपर लावून याला तुला एकदा माझी आठवण माझी नातवंड बघते ना आहे का नाही. बघा माझी आजी नुसता बोलाव टाकराव करते म्हणून कशी नाचते म्हणून कशी उड्या मारते म्हणून कशी चालते म्हणून. मला एक एक गोष्ट तिने माझा कॅच केलाय. हो का हे टोपलेवाला बघू शकता. टोपलेवाला हे बघा इथं कुठे गेला टोपलेवाला. हो का ही टोपलेवाला बघा. टोपलं घेऊन व्हिडिओ बनवलाय बघा. हे बघा बघा थँक्यू सो मच आहे कमल. बघा सगळे अजून का मी असं कोणी मला गिफ्ट दिलेलं मी फेकत नाही काहीच नाही. मी अजून एकदा एका कोणाच्या म्हणजे कार्यक्रमाला गेली होती. त्यांनी पण एक मला गिफ्ट दिलेलं आहे. ते पण गिफ्ट आहे. मला कोणी असं टॉपी दिलेली आहे ती पण आहे माझ्याकडे. तर मी ते लावणार आहे सगळं लावणार आहे मी घरामध्ये एकदा. मला खावा आणलाय माझ्यासाठी. खूप सारा खाऊ पण आलाय. कशा घेऊन यायचं काय खर्च करतो. हा काय काय खाऊ काय दाखव. बघा हे चकलीचं पाकिट आहे. माहिती मला चकल्या आवडतात. मग ते चकलीचं पाकिट घेऊन आले माझ्यासाठी. वाव शेवपुरी कोण बनवणार. शेवपुरी सई शेवपुरीची आपण रेसिपी दाखवूया. ठीक आहे. आता आपल्याकडे फ्रीज नाही तर मी आताच बनवली असती. 2 का महिन्याला बनवून खायला घातली असती. ठीक आहे. तरी तुम्ही संध्याकाळी बनवते. वाव हे बघा बघा आईला लई खायला आणलंय बाबा. हे बघा हे पण आणलंय. खरं थँक्यू सो मच. तर उद्या मला बाहेर जायचंय तर हे थोडं मी डब्यात भरून घेऊन जाणार. मी डबा पण बनवलाय. वाव हे पण वाव यमी बघा थँक्यू सो मच. खूप आणलं खूप आणलं म्हणजे सोन्याने खूप आणलं. काय गिफ्ट आहे अजून काय गिफ्ट आहे. वाव व्हेरी नाईस. खूप छान आहे. असं करून दाखव. वाव असं दाखव बघा. श्री स्वामी समर्थ. बोल श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा स्मिताला असंच खुश ठेव. बघा वाव खूप छान आहे. बघाय गेलं तर आहे ना खूप एक वाव असं लावा चिपकायसाठी हवं. चिपकायचं घरामध्ये बघा. हे बघा स्वामी अजून एक फेवरेट आहे तुझं. वाव मस्त आहे ना. दाखव. श्री स्वामी समर्थ. हे बघा स्वामी आले आपल्याकडे. खूप छान आहे. आता हे घराचं काम झाल्यानंतर मी लावेन. पण मी तरी हे जम मन दाखव. वाव वाव काजल सलोनी ओम वाव व्हेरी नाईस. मी त्यांना दिन आहे या बघा माझ्या भावाची पोरं सुद्धा. शपथ सांगते कमाल माझ्या एकदम. तुम्हाला काय सांगू आता मी बघितलंच नाही कोण आहे बघू द्या. बघा खूप छान आहे एकदम. थँक्यू सो मच कमल. कुणाची नजर नाही लागायला पाहिजे. माझ्या घराला कुणाची नजर लागली काय माहितीये. आम्हाला पण आम्ही पण खुश राहू. तू आहे तर खूप छान आहे खरंच. बघा आणि खरं सांगते मी खोटं नाही बोलत. मी खोटं बोलतच नाही तुम्हाला. मला अजून सुद्धा खूप लोक प्रेम करतात. अजून सुद्धा खूप लोक प्रेम करतात. काय म्हणजे मी सांगितलं नाही कोणाला. पण मला असं वाटतं की मी तुम्हाला लोकांना सांगा. खूप लोक मला मदत करतात आणि ते पण मला सांगू वाटते. तर त्यांची नावं सकट मी सांगणार आहे.
ज्याला जळायचं त्यांनी जळून द्या, मला गायच्यात मळून द्या. घे डबल घे डबल. हे सगळं बोलायचंय मला म्हणजे गाणं. ठीक आहे, तर थँक्यू सो मच, धन्यवाद. तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. माझं सोनं. किती वेळा शाळेला तू बाबू? किती वेळा शाळेला? फोर्थला आहे. तर आपण पियुष आहे ना, पियुष तू चॅनल खोलणार ना? कसलं खोलणार? युट्यूब मध्ये काय करणार? चला आपण ह्या पियुषला एक ब्लॉगचं चॅनल खोलून देऊया आणि नक्कीच मी लिंक माझी शेअर करीन आणि माझ्या कमेंट पोस्टला पण टाकीन. आपण त्याचं चॅनलचं नाव देऊया. काय नाव द्यायचं? पियुष. काय नाव? पियुष श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, स्वामीच्या नावाने खोलूया आपण एकदम. आणि छोटा मुलगा आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा. नक्कीच त्याच्या नावाने आपण हे करूया एकदम. ठीक आहे, थँक्यू बाबा. मला खूप छान वाटलं खरंच. मला जास्त करून ना काजल सरांचा खूप आवडला. माहितीये मला, तोच आवडेल. पण आता बर्थडेचा आहे. आता यशने ठेवलेलं बर्थडेचा आहे ना. बघा आम्ही व्हॉट्सअपला भेटू ना तर हे हमेशा केक करते ते फोटो आणि तेच मला हे करते गिफ्ट. आणि सगळ्यात भारी मला स्वामींचा पण भारी वाटलं एकदम. बघा थँक्यू सो मच. आपण हेच फोटो लावूया, आपण असं पण फोटो काढूया. हेच ठेवून मी ह्याच्यामध्ये. हां आला फोटो. ते नंतर मला स्क्रीनशॉट करायला लागतो ना. नाही लावते ते. बघा तिथं देवाजवळ फोन लागतो आपण ते खाली हे आहे ना, खाऊन टाक पटपट. हे बाई बघा सगळं तिने हाय दिलेलं आहे. तर खरंच मी कमलचं मी कोटी कोटी धन्यवाद बोलते. आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आता हा ब्लॉग मी इथं थांबवते. खूप छान वाटलं तुमच्या संग. तुम्हाला पण जेवायला घाला मला खूप आवडेल आणि तुम्ही पण येऊ शकता माझ्याकडे. पण थोडंसं जरा टाईम द्या जरा मला. माझं घर थोडंसं सेटलमेंट होऊन द्या जरा. कारण ह्या 2 वर्षामध्ये माझ्याकडून तो खूप म्हणजे हे झालेलं आहे. माझं घर म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे. काय माहीत कोणाची नजर लागली काय माहीत माझ्या घराला. माझं घराचं हे झालं आहे एकदम. पण काय हरकत नाही, जाऊन दे. देव माझ्या पुन्हा एकदम पुन्हा मला नव्याने संसार उभा करेन मी. माझ्या लेकरासाठी करेन एकदम. आणि असं तुमचं प्रेम माझ्यावर राहून द्या आणि असंच तुम्ही सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा. सपोर्ट करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच तिला खूप खूप तिला साथ द्या अशी. थँक्यू सो मच. ती पुढे जाऊ दे. आम्ही झालं ते विसरून आता चांगलं तिला फक्त ब्लॉग वर लक्ष देऊ द्या. धन्यवाद एकदा. आणि मी कोणी मला घाण कमेंट केली त्याला मी रिप्लाय पण देत नाही, काहीच नाही. जे तुला काय वाटतं ते बोल. जे तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्या कमेंटमध्ये लिहा. मला असं काहीच नाही. कसं असतं जळणारे लोक असतात ना तेच घाण कमेंट करतात. बाकी कोणी नाही मला करत. आणि मी कुणा पर्सनली कुणा ओळखतच नाही. पहिली गोष्ट असं पर्सनली मी कुणा संग गेली आणि त्यांच्या संग बोलणं ते बात आलं आहे जळणारे. बरोबर आहे का नाही. पण मी कोणाच ओळखतच नाही आहे का नाही. तर चला असंच तुम्हाला ब्लॉग दाखवत जाईल. तुमचं पण मला भेटायला आल्यानंतर तुम्हाला पण मी असंच म्हणजे तुमचं स्वागत चांगलं करेन एकदम. ठीक आहे, तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कोटी कोटी तुम्हाला सगळ्यांना. बाय बाय. लव यू. बाय.